नमस्कार, मी ऋतुजा। तर आज आपण आलो आहोत जत येथील निसर्गरम्य अशा अंबाबाई देवीच्या डोंगरावर। चला तर मग आज आपण इथल्या निसर्गरम्य परिसर आणि आदिमाया श्री अंबाबाई देवस्थान विषयी माहिती जाणून घेऊया। या देवी सर्व भूतेषु शक्ति रूपेण संस्थिता। नमस्तस्ये 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 नमो नमः। महाराष्ट्रामध्ये जी आदिमाया आदिशक्तीची 3.5 पीठे आहेत ती म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी माता, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरगडची रेणुका माता आणि सप्तशृंगी ही अर्धमात्रा। तसेच 64 योगिनी ज्या आहेत त्यामध्ये जयंती नामक योगिनी ही एक आदिशक्तीचे रूप आहे आणि याच जयंती नामावरून जत हे नाम पुढे रूढ झाले। कदाचित हे नाव या आदिशक्तीमुळेच मिळालं असणार। जत पासून नैऋत्य दिशेला डोंगरावर या आदिशक्तीचे स्वयंभू रूप आपणास निसर्गरम्य अशा सानिध्यात पाहावयास मिळते। चला तर आता आपण जाऊन देवीचे दर्शन घेऊयात आणि इथला इतिहास जाणण्याचा प्रयत्न करूयात। या देवीचे रूप पाहिले तर ही अष्टभुजा मूर्ती, उग्र चेहरा, भले मोठे डोळे आणि ओठ असणारी, एका हातात असुराचे मुंडके असून उजवा पाय महिषासुराच्या देहावर ठेवलेला आहे। हातात त्रिशूळ, बाण, धनुष्य, तलवार, ढाल, गदा अशी शस्त्रे धारण केलेली उग्र मूर्ती पाहिली की अंगावर शहारे येतात। सध्या या मूर्तीवर कांतिलेप करून घेण्यात आला आहे कारण ही मूर्ती भंग पावली होती। या देवीच्या उजव्या बाजूस सूर्य तर डाव्या बाजूस चंद्र आहे। कांतिलेप केल्यामुळे ही मूर्ती शस्त्रा अस्त्रासह असली तरी शांत चेहऱ्याची भासते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। जत येथील नवरात्र उत्सव म्हणजे जतकरांचा एक महोत्सवच। जत नगरीच्या नैऋत्य दिशेला असणाऱ्या डोंगरावर अंबाबाई देवीची महती आज आपण देशमाने फिल्म्स आणि
RBN न्यूज मराठीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। पूर्वी एखाद्या गरुडाच्या पंखाप्रमाणे हा डोंगर भासायचा। जणू या आदी माया आदी शक्तीला हा संपूर्ण डोंगरच सावली देत आहे की काय असे भासते। या मूर्तीच्या एकूणच रूपावरून ही महिषासुर मर्दिनीचेच रूप आहे हे मात्र नक्की। या महिषासुर मर्दिनी आणि डोंगर निवासिनी अंबा मातेची नजर संपूर्ण जतवर आहे। आईचा कृपा आशीर्वाद आहे असंच म्हणावं लागेल। पूर्वी या देवीच्या दर्शनाला जायला वाटही नव्हती। प्रदक्षिणा घालायची म्हटले की दिव्य वाटायचे। बिळूर आणि रावळगुंडवाडी येथील लोकांची कुलदैवत असलेली ही अंबा माता बिळूरच्या भैरवनाथाची बहीण म्हणून सुद्धा ओळखली जाते। साधारणपणे इसवी सन 1970-71 पासून जत मधील काही मंडळी अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमी पर्यंत नवरात्रीचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र यायची। श्री अंबाबाईचं दर्शन घेऊन आरती म्हणून परत जतला यायची। आता या डोंगरावर जाण्यासाठी दगडी पायऱ्याही बांधण्यात आल्या। नवरात्र महोत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो। महाअभिषेक ते महाप्रसाद ही प्रथाच आता रूढ झाली आहे। महाराष्ट्र शासनानेही या स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून मंजुरी दिली आहे आणि सामाजिक वनीकरण विभागाने वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन केले आहे। त्यामुळे हा परिसर अतिशय रम्य झाला आहे। नवरात्रीच्या कालावधीत नवचैतन्य भरलेले असते। महापूजा, अभिषेक, आरती असा नित्यक्रम या उत्सवात भक्तिमय वातावरण निर्माण करतो। तर रोज सायंकाळी भजन, अभंग गायन करीत आरती जोगवायांनी वातावरण भक्तिमय होऊन जाते। घटस्थापनेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत या आदी मायेचा उत्सव जतकरांचा आनंद उत्सव असतो असेच म्हणावे लागेल। धन्यवाद। अशीच आदिशक्ती मातेची माहिती घेऊन दुसऱ्या व्हिडिओतून आपण देशमाने फिल्म प्रस्तुत RBN न्यूज मराठी विशेष रिपोर्ट मध्ये पुन्हा एकदा भेटूयात। बोल अंबा माता की जय। बोल अंबा माता की जय।